हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ओम तत्पुरुषाग्नी महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मित्रांनो, श्रावण मास आजपासून सुरू झालेला आहे. तेव्हा या श्रावण मासात नेमकं आपण काय करावं, धार्मिक सेवा कशी करावी, ते या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 ते शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. या संपूर्ण 30 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला शिवलिंग सेवा कशी करायची त्यात आपण पाहूया मित्रांनो. सलग 30 दिवस आणि या पद्धतीने आपण कराल शिवलिंग सेवा तर नक्कीच आपल्या नावे पुण्य जमा होईल मित्रांनो. यात कोणालाही कोणाही भक्ताला शंका नसावी. पूजासाठी काय लागणार आहे आपल्याला ते आधी पाहूया. 1 बाय 108 अखंड ताजे बेलपत्र, भस्मवाडी, अखंड अक्षत, पांढऱ्या रंगाचे फुले, ओला धूप, तुपवातीचे निरांजन, लवंग, कापूर, पळीभांडे, श्रीफळ, 2 कलश, तामन, आसन, रुद्राभिषेक, लिंगाष्टक, शिवाची 108 नावे, श्री गणेश, शिवदुर्गा आरती यांची प्रत इत्यादी मित्रांनो. तांबुलासाठी जे आपल्याला लागणार आहे त्या वस्तू आपल्याला घ्यायचे. खोबरे, हळकुंड वगैरे यामध्ये लिहिलेले दिसत नाही तरी आपण ते घ्यावे मित्रांनो. यानंतर आपणास वेळ मिळेल तेव्हा आपण मंदिराच्या वेळेत शिवसेवा करावी मित्रांनो. असे नाही की आपण सकाळी जायला पाहिजे, दुपारी जायला पाहिजे, संध्याकाळी जायला पाहिजे, रात्री जायला पाहिजे, असे नाही. आपले कामधंदा आटोपून नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळून आपल्याला ही सेवा करायची आहे. प्रथम आपल्या घरी पूर्ण स्नान शुद्धी करा. पांढरे सोवळे वा धोतर उपरणे धारण करा. पूजा साहित्य घेऊन जवळच्या जागृत शिव मंदिरात प्रवेश करा. मंदिराच्या बाहेर नळावर हातपाय धुवून स्वच्छ ताजे गोड पाणी आपल्या जवळच्या 2 कलशात भरून घ्या मित्र. मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होताच प्रणाम करा. एका कलशातील पाण्यावर आपल्या उजव्या हात अनामिकेने ओम काढा. गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधम करू. शिवलिंगावरील अभिषेक पात्रात हे कलशातील पाणी टाका. बसण्यासाठी जागा शोधा. जागा मिळेल तिथे एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा. डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा. हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. यावर आसन टाका. आसनाचे फुल अक्षतांनी पूजा करा. या आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. स्थान देवताभ्य नमः. ग्राम देवताभ्य नमः. वास्तु देवताभ्य नमः. नवग्रह इत्यादी नक्षत्र ताऱ्यांना नमो नमः. सर्व साधू संत ऋषीमुनींनाम नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नमः. आता आपल्या कपाळी कुंकुम तिलक व भस्म धारण करा. सफेद रंगाचे रक्षासूत्र बांधा. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. पृथ्वी मातेला नमस्कार करा. ओम पृथ्वी तया धृता लोकदैम विष्णू मधुता तुमताना नित्य. तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. परत आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडायचे आहे. आता आचमन करा, प्राणायाम करा, देवादिकांना वंदन करा, श्री गणपती अधिकांची प्रार्थना करा, देशकालादींचा उच्चार करा. आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. आजचे पंचांग माझ्या व्हिडिओत पहावे. आपण मंत्र दीक्षा गुरुने संपन्न असाल तर गुरुवंदना घ्या. मनोमन त्यांचे पूजन करा. अन्यथा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. शिवध्यान मंत्र घ्या मित्रांनो.
ध्याये नित्यं महेशं व्रजतगिरिनिभं चारु चंद्रावत रत्नकल्पजलं परशुरामराभित्यासनं प्रसन्नं पद्मासनं सुतमकळे व्याघ्राकृतिवासनं विश्वनित्य विश्वान्निखिलवरं पंचोक्त्रं त्रिनेत्रम् ओम तत्पुरुषात्मे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृतात् शांती मंत्र घ्यायचा हरि ओम ईडा वाणी देवा म्हणून यज्ञाप्रत बृहस्पती प्रसन्न यज्ञ प्राप्ती ते सुखे उत्कृष्ट सुती सोत्र इच्छिती विश्वदेवाही इन सब तो नको पूर्ती माते अम्मा पूर्ती माते प्रार्थना कल्याण आमच्या कल्याणाचा प्रार्थना मधुर चित्ता मधुर वाणी उच्चार मधुर मात्यात मधुर स्वरूपम कल्याण मानसकारे रक्ष सर्वदेव माते माझे पितर तुष्ट शोभे न तस मला शांती नांदो त्रिभुवने ओम शांती 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 आता आपल्या रुद्राभिषेक 11 नमक अध्याय व 11 चमक अध्याय मराठी भाषेत घ्यायचे शेवटी परत शांती मंत्र घ्या शिवलिंगाष्टक म्हणा यानंतर 1 वा 108 वेळा बेलपत्रावर शिवाची 108 नावे आपल्या त्याच जागेवर बसून घ्यायचे आता आसन सोडून शिवलिंगाजवळ यायचे शिवलिंगाला भस्म लावा उजव्या 3 बोटांनी अक्षत व्हा बेलपत्र व्हा सफेद फुले व्हा धूप दीप ओवाळा नैवेद्य म्हणून श्रीफळ व्हा नमस्कार करा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी श्री गणेश शिव दुर्गा आरती या 3 आरत्या आपल्याला घ्यायच्या कापूर आरती घ्यायची घालीन लोटांगण घ्यायचे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो अशा प्रकारे आपण परत जागेवर येऊन बसायचे ज्या वेळेला आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत त्यावेळी ती संपल्यानंतर शेवटी 2 वेळा आचमन करा 1 पळी पाणी तांबणात सोडा यानंतर शिव मंत्राचा जप माळवेना 10 मिनिटे करावा परत भावे शिवलिंगाचे दर्शन घ्या आणि मंदिराबाहेर या कारण येथे संपूर्ण शिवलिंग पूजा विधिवत संपली आहे या धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असल्याने आपणच झालो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रोजच्या रोज पूजा अर्चा करायची आहे संकल्प सोडून करायची आहे असे नाही की सुरुवातीलाच आपण संकल्प सोडला आणि पुढचे 29 दिवस आपल्याला पूजा करायची असे नाही रोजच्या रोज संकल्प सोडा आणि अशा प्रकारे पूजा करा कुठलेही आपल्याला व्रताचरण करण्याची गरज नाही कुठल्याही देवी देवतांच्या पूजा करण्याची गरज नाही पण आपण करत असाल की इतर कर्मकांडामध्ये इतर देवी देवतांच्या पूजा तर आपण करू शकता मित्रांनो पण माझ्या मते श्रावण मास हा शिवलिंगाला शिवाला महादेवाला अर्पण असल्यामुळे आपली संपूर्ण सेवा त्या शिवाच्या नावानेच आपल्याला पूर्ण त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तेव्हाच आपल्या नावे पुण्य जमा होणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रावण मासातील शिवलिंगाच्या पूजेचा विशेष व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव